आता तुम्हाला वाटलं असेल की आम्ही ट्रेकला चाललोय, पण आम्ही ट्रेकिंगला जात नाही. आम्ही चाललोय जंगलात. हे माझं आणि हे आता जंगल आहे आणि आम्ही जंगल एक्सप्लोर करायला चाललोय. चला मित्रांनो. हे आलूचं झाड आहे. आलू म्हणजे अजून पिकलेलं नाही, कच्चे आलू आहेत. जरा क्लोजअप घे. थांब दाखवतो. क्लोजअप आहे ना. हे आलू आहे. आलू पिकल्यावरती इतकं गोड लागतात ना, आणि ते आपण सुकवून घराच्या वरती ठेवू शकतो. म्हणजे थोडी स्टिंगी उडते. हे अंधारात दिसतात, आता दिसणार नाही. आता या जंगलामध्ये फक्त आम्ही तिघंच आहोत. एक कॅमेरा शूट करणारा, ज्याने टेंट पकडला तो, आणि मी गाईड. आणि हे पूर्ण जंगल पशु पक्षी आहेत. आणि आताचं वातावरण ढगाळ आहे, त्यामुळे वातावरण खूप मस्त वाटते. ऊन वगैरे काहीच नाही आहे. आणि हे वरती आंब्याचं आणि पिंपळाचं झाड आहे. दोघांनी कशी अशी मिठी मारत तशी दोघांनी एकमेकाला चिपकून आहे. जंगलात आल्यावरती आपल्याला काय भेटतं नाही असं होऊ शकत नाही. थोड्या वेळ अंतर चालल्यावरती आपल्याला काय ना काय ते खायला भेटतच भेटतं. तशी करवंद आहेत. करवंद कुठेही गेले तरी भेटतात खायला. खूप गोड आहे. तू पण खा. आताच आपण करवंद खाल्ली. आता पुढे 2 पावलावर गेल्यावरती जांभूळ लागली. जांभळांचा आस्वाद घेऊया. पाडवायची गरज नाही. जमिनीवरती पडलेली जांभळं सुद्धा खूप गोड लागतात. रानात आल्यावरती मला एक झाड दिसलं, त्यावरती खूप सारे फुल आहेत. मला इतकं मनोरंजन वाटलं, मला खूप आवडलं आहे. आणि मी ऐकलं की ह्याची खूप भाजीसुद्धा बनते. मी अजून खाल्ली नाही, पण मला ह्याची भाजी खायला नक्की आवडेल. मला माहीत नाही तुमच्या इथे याला काय म्हणतात, पण आमच्याकडे हा झाड खूप बदनाम होता. म्हणजे कुंपणाच्या साईडला हे उगवायचं. ह्याला बेशरम आम्ही म्हणून म्हणायचो. पावसाळ्यामध्ये ह्याच्या पाण्यावरती ते सोनेरी कलरचे ते बग्स यायचे, म्हणजे कीटक यायचे. ते मला आवडायचे. पण आता सध्या गावा साईडला कुठे दिसत नाही जास्त. आमचा सँडविच तयार झालेला आहे. काकडी, टोमॅटो आणि समजा मिरची. खा आता तू. मस्त आहे ना. इथून जाणार, तिकडे काही कोकम आहेत. कोकमवरून तिकडून त्या साईडला बाहेर पडणार. गोटणीवर येणार. गोटणीवरून तिकडून गाणीवरून मंदिराकडे बाहेर पडणार. मग तिकडून सरळ घरी. असा आमचा रस्ता असेल. चला. तर हा एक जंगलामधला इंडियनचा एक घर आहे, त्यांनी बनवलेलं आहे. स्वरूप सांभाळू ना. कसा झाले काय गोड लागतंय कोकम. एकदम मस्त क्लास लागतंय कोकम. ती ना खाऊन बघ.
एक नंबर. चांगले माझे क्लोज करा. मस्त वाटतं ना? नवीन कलेक्शन. कोकम काय एवढी भरली आहे, एकदम मस्त वाटतंय. आलेले भरले. हा ते खालची पण कोकम आहे, तिकडे खाली कोकम आहे ते बघ, लटकत आहेत. नक्की नको तेवढे एवढे एवढे कष्ट करायचे नाही. आपण हे इझी एकटे काढूया. पुढे दिसतं अजून तुला माहिती नाही. बस ना, चांगले लागतात, खराब नको टाकू. एकदम खराब नाही, तुझा खराब. कोकम गोळा करून झाल्यावर आम्ही आता कॅम्पिंग साईडला निघालो. गोवाला कोकण बसला हैया हो हैया हो. आयला हवं टायगर श्रॉफ. समुद्र सपाटीपासून आम्ही बराच अंतरावरती आलोय, डोंगरावरती. म्हणूनच आम्ही 2 डोंगर क्रॉस केलेत आणि आता आम्हाला रस्ता वगैरे जास्त माहीत नाही. जो रस्ता भेटेल तिकडे आम्ही चाललो. चला. इकडे आहे लाल जंगल आणि हे डोंगर आहे, ते खूप डोंगर आहे. तर तुम्हाला एक नाव माहीत असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमचा प्रवास संपलेला नाही आहे, पुढची व्हिडिओ लवकरच येईल.